कैलासवासी वैकुंठवासी गंगूबाई गोविंदराव पोसाणे या मातोश्रीचे असणारे दोन चिरंजीव, एक म्हणजे सिकंदर गोविंदराव पोसाणे आणि जालिंदर गोविंदराव पोसाणे, हे दोन असणारे सुपुत्र. या मातेच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे. हे सगळं जे तुम्हाला जे पृथ्वीतल दिसतं का नाही, किंवा हे गाव वगैरे तुम्हाला दिसतं, घरं वगैरे दिसतात ना, याला कोणी जण गाव म्हणतं, कोणी शेत म्हणतं, किंवा वेगवेगळी भूमिका आहे. पण खरं सांगू का, हे गाव वगैरे घरदार वगैरे हा भाग वेगळा आहे. पण याला काय नेमकं म्हटलेलं आहे, एका गवळणीमध्ये सुंदर एक रूपक दिलेलं आहे. कानोबा किंवा कन्हैया, कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, कार्य मोकलिले वनी. का मोकलास देवा या ठिकाणी, आम्हाला का सोडून गेलास? तसं या दोन सुपुत्राला आई मात्र या ठिकाणी त्यागाच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा या वनाच्या स्वरूपामध्ये म्हणा, आईची आणि मुलाची असणारी इथं ताटातूट असणारी झालेली आहे. पण याच्या पुढलं प्रमाण ऐका बरं का. आता तुकोबरांनी एवढंच सांगितलेलं आहे, तुका म्हणे माते बाळ चुकली या वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. आई चुकल्याच्या नंतर लेकराला दुःख होतं, पण लक्षात ठेवा बरं का, चुकलेली आई कधी ना कधी एखाद्या वेळेस सापडू शकते. शब्द ऐका, एखादी गोष्ट जर चुकलेली असेल तर ती एखाद्या वेळेस गोष्ट सापडू शकते. बाजारामध्ये आईची लेकराची ताटातूट झाली, यात्रेमध्ये झाली, तर ताटातूट झाल्याच्या नंतर एखाद्या वेळेस चुकलेली असणारी जी काही गोष्ट आहे सापडू शकते. पण जी आई अनंताच्या प्रवासाला निघून गेलेली आहे, त्या आईची लेकराची आता भेट नाही. लक्षात गोष्ट आली का? चुकलेली गोष्ट सापडू शकते नाही, अशातला भाग नाही. पण ताटातूट झाल्याच्या नंतर पुन्हा मात्र भेट नाही. या प्रमाणापेक्षा पुढलं प्रमाण हे आहे बरं का. म्हणजे आईनं पृथ्वी तलाची यात्रा संपन्न केलेली आहे आणि ती आई अनंताच्या प्रवासाला गेलेली आहे. म्हणजे आज वर्ष श्राद्ध आहे. गरुड पुराण असं सांगतं, कुठला जरी माणूस मेलेला असेल तर त्याला 1 वर्षाचा प्रवास सांगितलेला आहे. त्याचा प्रवास वर्ष श्राद्धाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत प्रवास असतो. हे कीर्तन 12च्या नंतर जे पुढं करायचं का नाही, किंवा प्रसाद वगैरे करायचं, याचं कारण दुसरं काहीच नाही. 12च्या अगोदर मात्र नैवेद्य दाखवण्याकरता जमत नाही किंवा काही नाही. त्याचं कारण एक आहे, त्या जीवात्म्यानं अपॉइंटमेंट डॉक्टरची घेतलेली असते, म्हणजे यमाची. मला तुम्हाला भेटण्याकरता यायचं आहे, पण हा जीवात्मा उत्तर दिशेच्या दरवाजामधून आतमध्ये येतो. बरोबर 12 वाजता जीवात्म्याला जसं प्लेट काट्यावर वजन करतात का नाही, तशा स्वरूपामध्ये जीवात्म्याला तिथं बसवलेलं असतं. 1 आणि 2 नाही, 12 प्रकारचे श्रवण देव त्या ठिकाणी आहेत. लक्ष करा बरं का, तंतोतंत शब्दात ऐका. 12 देवाचे श्रवण देव आहेत. जसं बँकेमध्ये गेल्याच्या नंतर आधार कार्डचा नंबर सांगायचा आणि अंगठा लावायचा, बरोबर सांगतं 1,68,729 रुपये तुमच्याजवळ जमा आहेत. आणि ज्याच्या खात्यावर काहीच नाही ते म्हणतं रुपयाही शिल्लक नाही बरं का, आलेल्या रस्त्यानं निघून जा. मला सांगा, इथं आधार कार्ड नुसता अंगठा लावल्याच्या नंतर कधी कधी एखाद्या वेळेस टावर म्हणा, रेंज म्हणा, त्याच्यामध्ये काही बिघाड सुद्धा असला तर ते एखाद्या वेळेस काय करतं, दाखवत नाही. पण एक सांगतो, इथं तरी चांगली असणारी भूमिका आहे, चांगल्या स्वरूपामध्ये काही भाग आहे. पण त्या यमाच्या जवळतलं कधी कॅम्प्युटर बिघडत नाही किंवा काही होत नाही, काही नाही. त्याजवळ कामच एवढे असतात ना, तिथं मात्र रेंज वगैरे कधी जात नाही किंवा काही नाही. त्याच्याकडे कारभार तसा दिलेला आहे. माणूस नेऊन उभा केला रे केला, डायरेक्ट स्वरूपामध्ये सांगतं, बाबा जास्त जर पाप असेल 28 प्रकारचे नरक, वेळ नसतो तिथं अजिबात. अति जर पुण्य असेल, त्यानं जर विष्णूची आराधना केली असेल, म्हणजे पंढरपूरच्या भगवंताची, तर त्याच्याकरता वैकुंठच नेमलेला आहे. त्यानं जर भगवान शंकराची आराधना केली असेल तर त्याच्याकरता कैलासच सांगितलेला आहे. महापातक केली नसतील, पातक जर कमी असेल तर 84 प्रकारचे नरक आहेत. ही सगळी भूमिका कधी ठरते माहिती का? 12 वाजल्याच्या नंतर. म्हणून आपण नैवेद्य नेऊन दाखवतो. कोणत्या योनीला माणूस गेला हे कुणाला सुद्धा सांगता येत नाही, पण तिथं मात्र त्यांच्या नावानं अन्नदान करावं लागतं. हे केलेलं अन्नदान मात्र तिथं मिळतं. म्हणून झालेली सेवा तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणी मी समर्पित करतो आणि इथंच असणार थांबतो. जेवढं पाठ करून आलेलो होतो तेवढं माझं भांडवल संपलं असं जाहीर करतो. कैलासवासी वैकुंठवासी गंगूबाई गोविंदराव पोसाणे यांच्या बाबतीमध्ये देवाच्या चरणी एकच प्रार्थना करतो, आता भावी काळामध्ये त्यांना जन्मही देऊ नको आणि मरण सुद्धा देऊ नको. सायुज्य नावाची मुक्ती त्यांना प्रदान कर. कशा करता? किती वेळा जन्मा यावे निंद्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला
शरण गेला विठोसी अशा स्वरूपामध्ये झालेली सेवा तुम्ही संत मायबाप अवधूत चिंतन गुरुदेव दत्त यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. इथंच असताना थांबतो. सगळ्यांनी एकदा माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.